मित्रांनो फायनली 2022 पासून ते खरीप 2024 पर्यंतचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. मित्रांनो काही दिवसापूर्वी माणिकराव कुकाटे यांनी एक वक्तव्य केलं होतं की बाबा 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित होईल. परंतु आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की हे पॉसिबलच नाही की 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल ही रक्कम. आपण व्हिडिओच्या माध्यमातून हे देखील सांगितलं होतं की बाबा ऑगस्टमध्ये पीक विमा 100% वाटप होईल वगैरे वगैरे. त्यात मित्रांनो काल परवा 2-3 दिवसापूर्वी इंस्टाग्रामला बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला मेसेज केलेले की बाबा पीक विमा वगैरे स्टेटस वगैरे कधी बदल होतील वगैरे. आपण त्या शेतकऱ्यांना माहिती सुद्धा दिलेली किंवा 11 तारखेपासून पीक विम्याचे स्टेटस वगैरे चेंज होतील अशी अपडेट आहे. त्यानुसार मित्रांनो फायनली पीक विमा वाटपासाठी त्याचबरोबर पीक विम्याचे स्टेटस वगैरे चेंज होण्यासाठी 11 तारखेपासून सुरुवात होणार आहे. आता शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलेलं आहे की बाबा सोमवारपासून म्हणजे उद्या 11 तारीख आहे, सोमवारपासून DBTच्या माध्यमातून थेट एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यावर 2022 पासूनचा जे पीक विमा आहे तो वितरित केला जाईल. परंतु मित्रांनो हे सुद्धा सांगतो तुम्हाला, सोमवारपासून लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित होणं हे देखील पॉसिबल नाही. कारण मित्रांनो सोमवारच्या इव्हनिंगपासून किंवा मंगळवारपासून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकतो. लगेचच सोमवारपासून DBTच्या माध्यमातून एका क्लिकवर ही गोष्ट पॉसिबल नाही. कारण मित्रांनो तुम्हाला कारण देखील सांगतो. कारण मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटस हे अद्यापही चेंज व्हायचे बाकी आहेत. त्याचबरोबर मित्रांनो बरेच शेतकरी असे सुद्धा आहेत ज्यांचं क्लेम करून सुद्धा अद्यापही क्लेम वगैरे मंजूर झालेलं नाही. आता ही गोष्ट वेगळी की ज्या शेतकऱ्यांच्या रकमा वगैरे दाखवण्यात आलेल्या आहेत अद्यापही, म्हणजे जुलै महिन्यात ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस चेंज झालेले होते, ज्या शेतकऱ्यांच्या रकमा वगैरे दाखवणं सुरू झालेलं होतं, अशा शेतकऱ्यांना वाटप देखील होऊ शकतो. परंतु मित्रांनो लगेचच सोमवारपासून जसं सांगण्यात येत आहे, उद्यापासून 11 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रकमा वितरित होतील. परंतु मित्रांनो तेवढं हे जवळपास 80% तरी हे पॉसिबल नाही मित्रांनो. कारण मित्रांनो रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, UTR नंबर जनरेट होणं वगैरे वगैरे, त्या गोष्टी जनरेटच अद्याप झाल्या नाही. तर ही गोष्ट पॉसिबल तर नाही, परंतु या हप्त्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल मंगळवार बुधवारपासून काहीतरी. कारण मित्रांनो आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण वारंवार माहिती देत आहोत, परंतु मित्रांनो आपल्या मोबाईलचा कॅमेरा खराब झाल्यामुळं आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण वारंवार धान बोनसविषयी किंवा इतर गोष्टीविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु पॉसिबल होत नाही आहे. मित्रांनो या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण या पीक विम्यासंदर्भात पूर्ण माहिती अपडेट घेणार आहोत. कारण मित्रांनो मोबाईलमध्ये स्टोरेजचा वगैरे प्रॉब्लेम असल्यामुळं, आपला मोबाईल खराब झाल्यामुळं आपण दुसऱ्याच्या मोबाईलमधून ही अपडेट देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.